म्हणाला म्हणजे आता काय काय माणसं म्हणणार की तो बैल मिळेल का देतेल का म्हणलं बघू दिल्यावर मग आज आज बैल मिळाला आम्हाला. मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलेलो निमसोडच्या ओपनच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पाहिली म्हणजे मथुर आणि सोबत पाहिला रावण. चला तर मग रावणची मुलाखत चालू करू. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल कशी पाहिली जोडी वगैरे? गाडी चांगली पडली. हा आणि कसं स्पीड लागलं जोडी? चांगलं स्पीड लागते. गाडी तोंडाला जास्त पळते. बर खाली कमी वाटले पण तोंडाला जास्त पळते. बर काय सांगाल म्हणजे एक सर्व इच्छा पूर्ण झाली टीमची म्हणा. खरोखर झाली. दादांची तर झाली. हा आणि स्वतः राहुलबाईंनी फोन करून नियोजन केलं बर की आपल्याला ह्या मैदानात पळायचे दादा. तुमचं काय दादा म्हणजे पळू आपण. जरा बैलाचं आमच्या मध्ये आहे ना लागलेलं बैलाला बर म्हणून दादा थांबलेलं नाही तर माळशिरसच्या मैदानानंतर आम्ही पळणारच होतो. बर माळशिरसच नियोजन होतं. हा आम्ही त्यावेळेसच पळायचं म्हणत होतो दादाही. बर त्यांचा आधी पायरा झाला. बर दादा म्हणजे पुढचं कुठलं पण मैदान पडेल तर आपण पळू. एक खरोखर मानला आम्ही राहुलबाई बैल दिला. असं वाटत होतं का बरेच जणांना की बाबा कसं होईल? नाही 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 हसत होती दादांना माणसं. हा. कोरेगाव दादाला सगळे हसायची मला काय बैल भेटत नाही. हो. दादाच्या तोंडा हो म्हणा दादा ते ग्रुपमध्ये की माणसं मागे बारका बैल आहे का ते खेळणार आहे का असं पाहिजे. हा. एक नंबर म्हणजे एक बरेच जणांना वाटत नव्हतं की बाबा नाही 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 बऱ्याच माणसांना वाटत. हा. एक काय जाणवलं आज जोडी पाहिली? आम्हाला पण वाटलं नसतं मिळेल पण आम्ही रोज दादा बघाय आम्ही ऐकत होतो राहुलबाईंचं संभाषण त्यामुळे आम्हाला माहिती. काय जाणवलं आज जोडी पाहताना कसं एक सुट्टीला पण जबरदस्त स्पीड आहे म्हणावं लागलं वासराला. स्टार्ट थोडं निकालातून जास्तच पळाली. हा. आणि वासरू जाम सुट्टीला लय लय करंट आहे वासर. आमच्या पण अपेक्षेपेक्षा आज जास्तच पळाला. पण दादांचं जातं. बर त्याला पण कळलं की बाबा आज आपल्याला काहीतरी करून दाखवायचं 100%. त्याच पद्धतीने स्पीड लावलं. दादा पण आहेत. दादा काय बरेच जणांना वाटत नव्हतं का की ही जोडी पळेल? काय म्हणायचे तोंडा राहुलबाई बैल देणार माहिती तुम्हाला कसं राहुलबाई बैल मिळतोय का तुमचं हा म्हणलं राहुलबाई हा. आणि एक बार दादा आणि एक बार म्हणलं आणणार आपल्यावर. त्यावेळेस वाटायचं का बेकार वाटायचं का डोक्या मनाला तर की बाबा असं बोल. म्हणाला म्हणजे आता काय काय माणसं म्हणणार की हा तो बैल मिळेल का देतेल का हा म्हणलं बघू दिल्यावर मग आज आज बैल मिळाला आम्हाला. हा. आणि पळाली गेली चांगली गाडी पळाली. बर अजून एक इच्छा आहे संपूर्ण टीमची मला वाटतं काहीतरी अजून एका नंदी सोबत पाहिजे. आमच्या बाबू शेटची दादांची लय इच्छा आहे. बर आमच्या ग्रुपची आता ह्या बैलावर आम्ही पळालो. हा आता ना आमच्या पाहुण्यांचा बैल यम यम ना नाही तर हा त्यांच्यावर पळायची इच्छा आहे. ना राजासोबत. हो. बर बर आता दावणीला किती आहेत बैल किती येतात? घरी दोन ह्याच्यापेक्षा मोठा नंग आहे एक जोरात एक नंबर अजून बाहेरच काढला आदत वासरू कुठलं तयार नाही. केलं? तीच घे दुसरा आहे. दुसरं आहे. आदत पण आहे तू. आदत बरं काय झालंय हे सगळीच बाहेर काढून भाडवाल कुठं आणतोय. म्हणजे एक चालू आहे तयारी चालू आहे. हो तयारी चालू आहे. तयारी आमचे हे ड्रायव्हर बघा युजू ड्रायव्हर असतात. विजू driver. सात वर्षी युजू ड्रायव्हर. कॅमेरा समोर येत नाही ना. ना फेऱ्यापासून मैदानापर्यंत चांगलं नियोजन करते. हा इच्छा होती मतदार पळायची. हा ती आज आमची इच्छा पूर्ण झाली. राहुल दादांनी आमची इच्छा पूर्ण केली. बर. बरेच जण दादांना म्हणायचे की तुम्हाला काय मथुर भेटणार नाही. मथुरचं तुमच्या पाळे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही पण आज दादांनी करून दाखवलं. हिंद केसरीचं मैदान झालं जुना बैल पोळा तिथंच आमचं पळायचं नियोजन होतं पण तिथं थोडक्यात आमच्या वासराला थोडी दुखापत झाली त्यामुळे थांबलं. पण त्यानंतरचं मैदान आम्ही पळलो आणि तिथंच जी गाडी पळली होती मथुर बरोबर एम नानांचा राजा तो आता राजा आम्ही ह्याच्याबरोबर पळवणार आहे. मग अशी एक शब्द वापरला तुम्ही दादांना की रुस्तम हिंद. रुस्तम हिंद केसरी. ते अजून तुम्ही शब्द म्हणजे एक मानाचा किताब दादांना पटकवलेला त्यावेळेस. रुस्तम हिंद केसरीचा किताब हा आम्हाला रोमनने मिळवून दिला. तो आमच्यासाठी अविस्मरणीय सण आहे. तो आम्ही कधी विसरू शकत नाही. बरोबर. तेव्हा आमचा रोमन दुसरा होता त्यावेळी त्याने आम्हाला तो किताब पटकवून दिलाय. आदत वासरू घेऊन त्यावेळी पळलोय आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचं नाव पुढे करणार. 100%. आणि दादांचं जोपर्यंत दादा आहे तोपर्यंत दादांचं नाव टॉपलाच राहणार. दादांची दावण टॉपलाच पळणार. बर आता जरा थोडस गुलाल कमी होते जरा त्यामुळे जरा असं वाटत होतं की बाबा थोडस कुठेतरी मागं चाललोय क्षेत्रामध्ये वगैरे किंवा बाकीची गुलाल घेतात पहिले. राहत होता रावण पण जरा थोडस ह्यामुळे बॅड पॅच चालू. पायऱ्यांमुळेच बैल बॅड पॅच. बैल पळतोय. चुकलाय सांगा. हा संघर्ष हा प्रत्येकाला आहे. आमचा पण थोडा संघर्ष चालू होता
पण दादांचं नाव कायम टॉपला 100% असतं. 100% राहणार. थोडे दिवस येतात तेवढी दादांची मेहनत आहे आणि तेवढं म्हणजे दादा जसं म्हटलं तसं शिस्त आहे बैलांना शिस्त आहे, सर्व. मग घाबरतात बैल पण घाबरतात दादा. दादांना सगळेच गाव. दादा सोन्या 50-50 केसरीचं मैदान येते आता मोठं परवा आदतच, हा. तर त्या मैदानात दिसेल का रावण आम्हाला? हा तसा पायरा त्याला मिळाला 100%. चाललंय नाही. हा. पायऱ्याला अडचणी आल्या का यापूर्वी रावण? येतच होत्या थोड्याफार, पण आजपासून मथुरमुळे आमची ती अडचण थोडी कमी होती. बर. आणि मला वाटतं हे जर पण रेकॉर्ड मला निनामला 1 नंबर केला. निनामला 1 नंबर हा, केला. निनामला 1 नंबर. इनामला कोरेगावात 1 नंबर आहे आमचा. बर. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि असंच बबन दादांचं आणि संपूर्ण टीमचं नाव उंचावत राहू हीच इच्छा करतो. तुमचं परिचय सांगा, कोण कोण नाव काय, कोण कोण असते टीम मध्ये वगैरे, काय नियोजन कोण कोण टीम करते? मध्ये दादांचा पुत्र मयूर आहे. हा. हे माऊलीचे पैलवान बर. शिवडोन. हा. हे गोटू चांदवडी. सोन्या 50-50 केसरीचं मैदान आहे आता परवा, त्या मैदानात दिसेल का? आदतचं मैदान आहे, रावण दिसेल का आपल्याला? हा, 100%. म्हणजे आणि पैरे आता होणारच, 100% चांगले होतीलच पैरे. शुभेच्छा राहतील तुम्हाला.